पेडावया भार पृथ्वीचा तुका म्हणे सोपी केली पाय पाट तुका म्हणे सोपी केली पाय पाट पंढरी वैकुंठ भूमी भजे तया कुंडलिके केला उपकार पेडावया भार पृथ्वीचा विठ्ठल सर्व वेदांत सिद्धांत गोचरं तमगोचरं वामनं परमानन्दं सद्गुरुं प्रणतोऽस्म्यहं समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनाना तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदयभवनहासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गाकरु
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोजतेजं स्फुरति प्रदेशं विधिन्द्रादिदैवं सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदैवं नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहं पूर्णब्रह्म परानन्द मीशमानन्दी वल्लभम् ॐ नमो ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ॐ नमो काहीच नेणे गुरुतो वचनाती भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची असंप्रभावी नमो सद्गुरु तुमया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सर्वस्यारति हरे देवी मुक्ताबाई नमोस्तुते रामकृष्ण इको बंद केला तरी चालेल. आज आपण सर्व मंडळी परात्पर अखिलेश्वर अकारण करुणावरुणालय भक्तवांछा कल्पतरू रुक्मिणी प्राणसंजीवन महाराष्ट्राचा आराध्य दैवत षडगुण ऐश्वर्य संपन्न पंढरपूर निवासी श्रीमंत श्री पंढरीश परमात्म्याच्या कृपाशीर्वादानं त्याच्या छत्रछायेखाली महाराष्ट्रातील जनमानसामध्ये जाज्वल्य इतिहास नुसता घडवला नाही तर इतिहास घडवण्याची क्षमता ठेवणारी माणसं आणि पिढी ज्या व्यक्तिमत्वानं निर्माण केली ते या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती श्रीमंत श्री शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शानं पुनीत आणि पावन झालेली ही सातारा जिल्ह्याची भूमी आणि या राजधानीच्या भूमीमध्ये त्यांच्याच कुळातील त्यांच्याच घराण्यातील त्यांचेच वंशज या परिसराचे विकासरत्न कार्यसम्राट आमदार आदरणीय शिवेंद्रसिंहदादा भोसले यांचे पितृतुल्य पिताश्री वैकुंठवासी परमादरणीय प्रातस्मरणीय अभयसिंहराजे यांच्या पुण्यतिथीनिमित्तानं चालू असणारा त्रिदिनीय नामयज्ञ सोहळा आणि या त्रिदिनीय नामयज्ञ सोहळ्यामध्ये आजची ही द्वितीय दिवसाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. पण खरं तर शहराच्या ठिकाणी वारकरी कीर्तनाला थोडंसं लोक जमतील नाही जमतील किंवा कार्यक्रम उठेल नाही उठेल ह्या शक्यता पहिल्यांदा पडताळून बघाव्या लागतात.
आणि त्या पडताळण्यासाठी धारिष्ट असावं लागतं, धाडस असावं लागतं. आणि ते धाडस ज्यांनी केलेलं आहे ते छत्रपतींच्या विचारांचे वंशज असणारे आदरणीय फिरोजभाई पठाण. खरं तर यांचं मनपूर्वक ऋण व्यक्त केलं पाहिजे, कारण नाव ऐकलं की बऱ्याच जणांच्या भुवया उंचवतात. पठाण साहेबांनी सत्ता ठेवला, कबीर मोमीन लतिफा मुसलमान सेना नावी जाण विष्णुदास आणि यातायाती धर्म नाही विष्णुदासा, या प्रमाणाला न्याय देण्याचं काम या ठिकाणी पठाण साहेबांनी केलेलं आहे. त्यांनी या ठिकाणी हा त्रिदिनीय नामयज्ञ सोहळा आयोजित केला, म्हणून त्यांचं एकदा मनपूर्वक ऋण व्यक्त करते. आणि आता थेट अभंगात प्रवेश करते, कारण 7 ते 9 अशी कीर्तनाची वेळ होती आणि आपल्या पंचपदी सकट सगळं उरकायला 8 वाजलेले आहेत. त्याच्यामुळे आता अभंगामध्ये प्रवेश केला पाहिजे. किमान 60 मिनिटं तरी मला बोलता यावीत अशी माझी माफक अपेक्षा आहे. इथलं कीर्तन झाल्यावर मला पुढचं कीर्तन आहे, अक्षय महाराजांना माहिती आहे, 9 ते 11ला पुन्हा मेढ्याचं कीर्तन आहे. म्हणजे तसं मी 9च्या अगोदर उरकणार नाहीये, पण इथं किमान 60 मिनिटं मला हक्काची मिळावीत आणि तुम्हाला ऐकता यावं याच्यासाठी आता थेट अभंगात प्रवेश. कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग. महाराष्ट्र सारस्वताला ललांभूत ठरणारं साहित्य ज्यांच्या मुखारविंदातून निघालं, वारकरी मायबापांच्या कर्णकुहरात ते अमृत लहरींसारखं बरसलं, ज्यांच्या स्वतंत्र प्रतिभेला आज तागायच्या सकल संतांनी पंचमवेद अशी मान्यता दिलेली आहे, ज्यांना ज्ञानी अमरेंद्र, बोधामृत चंद्र, ऐश्वर्य समुद्र, परम सुभद्र, वैराग्य भूषण, वैराग्य राग रसिक असं म्हणलं जातं, ते देहू निवासी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराया यांचा 3 चरणाचा आणि वैकुंठाची प्राप्ती करून घेण्यासाठी जीवानं काय करावं लागतं आणि जीवाला नाही करता आलं तर संतांनी आपल्यासाठी काय करून ठेवलेलं आहे हे प्रतिपादित करणारा उत्कृष्ट असा अभंग सेवेकरता निवडलाय. कीर्तनाला प्रारंभ आपण करत आहोत, पण त्याच्या अगोदर मी एक विनंती सगळ्यांना केली तर चालेल का? म्हणजे तुम्ही करा म्हणत असाल तर विनंती पण करते, चालेल का केली तर? कीर्तनाचा नियम आहे, कीर्तनाला बसल्यानंतर आपल्या पायातली जी पादत्राण आहेत ती किमान 1 तासाभरापुरती थोडीशी बाजूला ठेवा. आता तुम्ही जागेवर घेऊन आलेत म्हणजे इथून कोणी चोरण्याची शक्यता तशी राहिलेली नाहीये, त्याच्यामुळे फक्त आहे त्या जागेवरती त्या काढून ठेवा, म्हणजे आपण कीर्तनाला सुरुवात करूया. त्यासाठी भजन केलेलं आहे, याच्यासाठी केला होता हास, याच्यासाठी केला होता हास, शेवटचा दिस याच्यासाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा. इथं बसलेल्या किती माणसांना आपल्या शेवटची चिंता आहे? हो, इथं जगण्याची चिंता राहिलेली नाही तर मरणाची चिंता कोण करेल? हो, पण चिंता केली पाहिजे. आणि का केली? अहो, सगळीकडे जायचा आपण विचार करतो, मृत्यूचा विचार आपण करायला नको का? अहो, नुसतं वारीला जातात लोक, इथून कोणी वारीला जात असेल ना, जातात ना, पंढरपूरला वारीला जायचं म्हणलं तरी किती दिवसाची तयारी करावी लागते? अप्रॉक्सिमेटली सांगा अंदाजे. सातारा ते पंढरपूर अंतर किती पायी वारकऱ्यांना? 150 दिवस. किती लागतात जायला? 7 दिवस. दिवसाला 20 किलोमीटर जरी आपण अंदाजे धरलं सरासरी तरी तुम्ही 7 दिवसामध्ये जाणार. 7 दिवसाची वारी आहे, पण तयारी किती दिवस करावी लागेल मग? महिना. 7 दिवस प्रवास करायचा आहे, पण टिबल तयारी करावी लागते, चौपट तयारी करावी लागते. म्हणजे 7 दिवस वारकऱ्याला 1 महिन्याची तयारी करावी लागते. चारीधामला जर कोणी जाणारे यात्रेकरू असतील तर त्यांना विचारा, जर राज्य बदलायचं असेल, जिल्हा बदलताना 7 दिवसाची तयारी आहे, राज्य बदलायचं असेल तर किमान 2 महिने तयारी करावी लागते. उत्तराखंडला जायचे तर तिथलं वातावरण बघा, तसे जॅकेट घ्या, तसे हातमोजे घ्या, तसे पायमोजे घ्या, असे 2 महिने तयारी करतात लोक. आणि जर अब्रॉड कोणी जाणार असेल, आता बऱ्यापैकी लोक जातात मलेशिया, दुबई, थायलंड, इथं जर जायचं असेल तर लोक 6 महिने तयारी करतात. अगदी बॅग कोणती घ्यायची, अमेरिकन टुरिस्टर घ्यायची का सॅमसोनाइट घ्यायची, इथपासून आपला विचार चालू असतो. मग साधा माझा एक प्रश्न इथं बसलेल्या श्रोत्यांना, राज्य बदलताना 7 दिवसाची 1 महिन्याची तयारी आहे, 7 दिवसाच्या प्रवासासाठी जिल्हा बदलताना 1 महिन्याची तयारी करता, राज्य बदलताना 2 महिन्याची तयारी करता, देश बदलताना 6 महिन्याची तयारी करता. मग हे जग बदलताना किमान 1 वर्षाची तरी तयारी नको का? म्हणून मृत्यूला सामोरं जाण्याच्या अगोदर 1 वर्ष भजनाला लागा. जमेल ना? जमेल? जमेल? नीट विचारपूर्वक उत्तर द्या. मरणाच्या अगोदर 1 वर्ष भजन करायला जमेल? तुमची डेट डिक्लेअर झालेली दिसते. जमेल म्हणत आहे. मरणार कधी हे काय माहिती? आज ठरलं, आतापर्यंत
भजन केलं नाही, उद्यापासून आपल्याला भजन करायचंय, पण उद्याच मृत्यू आला तर 1 वर्ष झालं का? नाही ना, कधी मरणार हे माहिती नाही. म्हणून आत्ताचा क्षण हा तयारीचा क्षण आहे असं समजा. अँड युअर टाइम स्टार्ट नाउ, सो यू शुड स्टार्ट नाउ. म्हणून स्वामी विवेकानंदांचं राजयोगामध्ये एक वाक्य आहे, डोंट थिंक अबाउट युअर पास्ट बिकॉज दिस डेट, डोंट थिंक अबाउट युअर फ्युचर बिकॉज इट्स अननोन, बट डोंट मिस युअर प्रेझेंट बिकॉज इट इज गोल्डन. सो लॉक युअर पास्ट अँड एन्जॉय युअर प्रेझेंट. झाले गेले पाहू नका, त्याला जामी नाही तुका, पण इथून तरी पुढे आता तरी पुढे हाच उपदेश, सुखाचा विचार करून भजनाला प्रवृत्त व्हावा असं माझं वैयक्तिक मत आहे. इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तिमत्वाला माझा एक प्रश्न आहे, सुखी आहात? मला उत्तर देऊ नका, पण स्वतःकडे तोंड करून असं विचारा ना कधीतरी स्वतःलाच, एम आय हॅपी, एम आय सॅटिस्फाईड, मी आनंदी आहे, मी समाधानी आहे, मी सुखी आहे? 90% लोकांची उत्तर स्वतःला हीच असतील, सुख नाही कोठे आली या संसारात. आणि एक गंमत सांगते, आपली अवस्था काय माहितीये का, आपण लोकांना दाखवायला सुखी आहोत. कोणी विचारलं ना बरं आहे का, वा वा आनंदात, असं कोणीच म्हणत नाही, फक्त असं म्हणतं बरं आहे, आपण बरेच आहोत. आणि बरा हा सेरा किती टक्क्याला दिला जातो माहितीये? शालेय जीवन आपण जगून पुढे आलेलो आहे. फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन 90% असेल तर त्याला अतिउत्तम, जो 70% छान, जो अगदीच सेकंडरी क्लासनी पास झालेला असतो त्याला म्हणतात तोही त्यातली त्यात उत्तम. आणि जो अगदी नापास होता राहिला त्याला निगेटिव्ह होऊ नये तो म्हणून त्याला शेरा काय दिला जातो, जो 35% पास होतो त्याला शेरा काय असतो? काय सातारा जिल्ह्यात काय शेरा असतो? बरा. 35% म्हणजे बरा. आपण संसारात कसे आहोत? बरे आहोत. म्हणजे आपण किती सुखी आहोत? 35% आपण सुखी आहोत. बाकी सगळं दुःखच दुःख आपल्या आयुष्यामध्ये भरलेलं आहे. आणि जर तुम्हाला बाकीचं उर्वरित आयुष्य सुखात घालवायचं असेल 100%, तर त्यासाठी भगवंताला जवळ करणं ही काळाची गरज आहे बरं का. कारण तुम्हाला असं रामदास स्वामी सांगतात, तुम्हाला सुख या संसारामध्ये 100% नाही, असं माझा पण दावा नाही, समर्थांनी सांगितलेलं आहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुझी शोधून पाहे. यू ऑल नॉट अँसरेबल टू रामदास स्वामी, नॉट अँसरेबल टू एनी अदर संत, बट अँसरेबल टू युअर सेल्फ. या प्रश्नाचं उत्तर जगाला द्यायचं नाहीये, पण स्वतःला तरी द्यावं लागेल. स्वतःला तरी विचारावं लागेल की मी सुखी आहे का. आणि जर आम्ही सुखी नसू तर आपण सुखी होण्याचा प्रयत्न करणं काही गैर नाहीये. मग सुख कशात आहे? संसारात सुख आहे. संसार अशी एक गंमत आहे की संसार हा कधीच कुणाचा सुखी झालेला नाही. तुकोबरायांसारखा महात्मा शेवटी वैतागून म्हणतो, म्हणून रुसलो संसारा सर्प हा विकार पांढरा, म्हणून तुझशी अनंत रे दातारा. याची दावेदारा निमित्त प्रमाण गाऊन गाऊन वारकऱ्यांनी तुमची पाठ करून टाकलेली आहे. संसार दुःख मूळ हेच चाललंय आपलं. विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ, कामक्रोध लोभश्री पाठी लागले ओढाळ, कवणामिश्रण जाऊ दृष्टी देईल निर्मळ. हा संसार सुखाचा होऊ शकत नाही. आणि जर सुख असेलच एखाद्याला तर त्याचं प्रमाण काय, रेशिओ काय? सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. संसारातलं दुःख पर्वता एवढं मोठं आहे आणि सुख मात्र अत्यंत अल्प प्रमाणात आहे. तुम्हाला जर 100% सुख मिळवायचं असेल तर काय करावं लागेल हे आमच्या साधू महात्म्यांनी सांगून ठेवलेलं आहे. ऋषीमुनी जपी अनुष्ठान त्यांनी करून हे आपल्याला सांगून ठेवलेलं आहे. सुखा लागी करीसी तळमळ, नीट आहे का? सुखा लागी करीसी तळमळ, तरी तू 50 कोटीची अगदी कर एक वेळ. असं प्रमाण नाहीये जे मी म्हणते. प्रमाण असं आहे, सुखा लागी करीसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाय एक वेळ. त्यानं होईल काय? मग तू अवघाची सुख रूप होसी, जन्मजन्मीचे दुःख विसरसी. याला बघितलं की सुख लागतं. आणि असं मी नाही म्हणत. ज्ञानोबांना विचारलं, ज्ञानोबा तुम्ही आळंदीवरनं पंढरपूरला गेलात, तुम्हाला सुख लागलं? त्यावेळेला ज्ञानोबांचं मत आलं, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी, सुख झाले हो साजणी, तो हा विठ्ठल
ज्ञानोबरायांना देवाला पाहिल्यावर सुख लागलं. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी. त्याला बघितल्यावरती जर ज्ञानोबरायांना सुख होत असेल तर आपल्याला होणार नाही का? त्याला बघितल्यावर सुख लागतं का? कारण त्याच्या इतका सुखरूप दुसरा कोणी नाही. सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारखा तो. त्याला बघितल्यावर सुख लागतं म्हणून पंढरपूरला जावा. आणि नामदेव महाराज अख्ख्या भारतभराचं भ्रमण करून आले आणि माघारी आल्यावर पंढरपुरातल्या काही वारकऱ्यांनी नामदेव महाराजांना विचारलं, आता तुम्ही सुखी आहात का? अख्खा भारत फिरला, आता तरी सुख लागलं असेल ना? त्यावेळेला नामदेव महाराज म्हणतात, नाही, भारत फिरलो पण जे सुख पंढरपुरात लागतं ना ते कुठंच जगाच्या पाठीवर लागलं नाही. आणि मला सुख लागण्यासाठी आता एक करू द्या. काय करू द्या ते नामदेव महाराज एका प्रमाणात सांगतात. पाहू द्या विठोबाचे मुख लागलीसे भूका, लागलीसे भूका डोळा माझा पाहू द्या विठोबाचे मुख. मला एकदा त्याला बघू द्या. त्याला बघितलं की सुख लागेल, त्याला बघितलं की समाधान लागेल. पण आपल्यालाही सुख मिळवायचं असेल तर पंढरीला गेलं पाहिजे. त्याला बघितल्यावर सुख लागतं का? कारण तो दिसायला सुंदर आहे. किती सुंदर आहे! राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकला कस्तुरी मळपाटा चंदनाची ओटी सुंदर ते ठाण उभे विटे परी सुंदर ते ठाण करखटा तुळशी हार पितांबर तुळशी हार किंवा रूपे सुंदर सावळा गे माये, सावळा गे माये. देव दिसायला सुंदर आहे. का सुंदर आहे? पटकन सांगते ऐका. महाभारतात नल दमयंतीची कथा येते आणि त्यात असं वर्णन आहे की दमयंती दिसायला इतकी सुंदर होती की तिचा स्वयंवर तिच्या बापानं रचल्यावर त्रैलोक्यातले राजे तिच्याशी लग्न करण्याच्या हेतून या पृथ्वीवर आले होते. इतकी ती सुंदर. मग तिच्या दरबारातल्या एकानं विचारलं, हिच्या अख्ख्या घराण्यात हिच्या इतकं कुणी सुंदर नाही, मग हीच का इतकी देखणी आहे? त्यावेळेला पंडितजींनी उत्तर दिलं होतं तिच्या दरबारातल्या आणि ते उत्तर असं आहे. उत्तर नीट ऐका, याच्यावरनं कळणार आहे आपला पांडुरंग का सुंदर आहे ते. दमयंतीचा चेहरा ज्या वेळेला ब्रह्मदेवाने बनवायला घेतला ना त्यावेळेला तिच्या चेहऱ्यासाठी पृथ्वीवरची नाही तर चंद्रावरची मुठभर माती वापरण्यात आली होती. मग दमयंतीच्या चेहऱ्याला चंद्रावरची मुठभर माती वापरण्यात आली तर ती दिसायला इतकी सुंदर झाली की त्रैलोक्याच्या राजांना तिच्या रूपाचा मोह निर्माण झाला. म्हणजे याचा अर्थ असा आहे की ज्याच्या चेहऱ्यासाठी चंद्रावरची माती वापरली जाते त्याचा चेहरा दिसायला सुंदर होतो. माझ्या पांडुरंगाच्या चेहऱ्यावरती कोटी चंद्रांचा प्रकाश आहे. तुझी ये निढळी कोटी चंद्र प्रकाश, कमल नयन हास्य वदन हासे. मग जर चंद्रावरची मुठभर माती अख्ख्या त्रैलोक्याला वेळ लावते तर ज्याच्या कपाळावर कोटी चंद्रांचा प्रकाश आहे तो दिसायला किती देखणा असेल बोला. आणि म्हणून त्याला पाहता क्षणी समाधान आहे, म्हणून तो दिसायला सुंदर आहे. आणि म्हणून ज्याला सुख पाहिजे असेल त्यानं त्याच्याकडे जाणी. याच्या पुढे जाऊन अजून एक युक्तिवाद सांगते जो तुमच्याच जिल्ह्यातल्या एका संतांनी सांगितलंय. ओळखता आला तर बघा. त्या साधू महात्म्याचं असं म्हणणं आहे, जितके तुम्ही देवाच्या जवळ राहता ना तितके तुम्ही सुखाला अधिकाधिक पात्र होता. एसटीनं कधी प्रवास केलाय आपण? एसटी मध्ये आपल्याला ज्या गावाला जायचे त्या गावची एसटी आली की लोक अशी झुंबड उडवतात. अगदी त्या दरवाजातनं असं जीव गुदमरतो आतमध्ये जाता करता. पण आतमध्ये जाताना सगळ्या जणांच्या मनोभूमिकेत एकच विचार चालू असतो की मला जागा भेटली पाहिजे. आणि जागा कुठली भेटली पाहिजे? सगळ्यात शेवटची भेटली पाहिजे. बरोबर? शेवटची का? मग पुढं
ड्रायव्हरच्या जवळ जागा भेटली पाहिजे. बरं काय ड्रायव्हरच्या जवळ जागा भेटली पाहिजे? शेवट जागा का नको? शेवट बसणारा मिनिटाला वरती जाऊन खाली हे करतो. घडोघडीला वैकुंठ गमन चालू असतं त्याचं, त्याच्यामुळे काही झालं तरी पुढची जागा. बरं त्या ड्रायव्हरच्या जवळच्या जागेचे दोन फायदे होतात. पहिला फायदा होतो तो म्हणजे सस्पेन्शन चांगलं मिळतं आणि दुसरा फायदा होतो तो म्हणजे जरी चुकून ऍक्सिडेंट झाला तरी ड्रायव्हरनं कट मारून आपली बाजू शेत केलेली असते, त्याच्यामुळे ड्रायव्हरच्या बरोबरीनं पाठीमागचे 2-4 जण वाचलेले असतात. म्हणजे जीवाचा धोका तिथं कमी असतो, तिथं मृत्यूचा धोका कमी असतो. त्याच्यामुळे हे सीट आपल्याला भेटावं अशी बऱ्यापैकी लोक खटाटोप करतात. मध्ये तर एक फेसबुकला व्हिडिओ व्हायरल झाला होता, किती जणांनी बघितलं मला कल्पना नाही. एक आजीबाई आपल्या आजोबांना म्हणत होत्या, अहो ऐकलं का, आता या वयामध्ये या गर्दीत घुसायला आपल्याला जमायचं नाही, पण सीट तर पुढचं भेटलं पाहिजे, मग काय करावं? बाबा म्हणले तुझ्याकडे काही वस्तू असेल तर दे, आपण खिडकीतनं सीट रिझर्व करूया. बघितलंय कधी खिडकीतनं सीट रिझर्व केलेलं? तुम्ही केलंय कधी? नाही केला असेल तरी इथं कसं आम्ही होय म्हणून. पण खिडकीतनं सीट रिझर्व करण्याची पद्धत आहे. रुमाल टाका, बॅग टाका. आजीनं सांगितलं स्टोल विसरले, आज रुमालही नाहीये, पिशवी नाही. मग तिने विचारलं तुमच्या काहीकडे असेल पाकिट वगैरे तर द्या. बाबा म्हणले धोत्राला कुठं खिसा पाकिट आतमध्ये टाकायला? बरं ठीक आहे म्हणले, मग आता आपल्याला काही पर्याय नाही, भागच बसावं लागेल. नाही 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 म्हणली, बसेल तर पुढंच, नाही तर बसणारच नाही. बाबा म्हणले शेवटची गाडी आहे, चुकली तर राहावं लागेल, राहावं लागलं तरी चालेल, पण पुढचं सीट पाहिजे. अगं पण टाकणार काय आतमध्ये? ती मला सांगितलं तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना. अगं तू आहे हे कळलं, पण टाकायचं काय? ती टाकायची गोष्ट काय ती तुम्हाला सांगितली, तुम्हाला कळलं नाही. मी आहे ना, मीच घुसते म्हणली आतमध्ये. बाबा म्हणले आजी साठीभूत नाटी होतात असं म्हणतात, आज अनुभवलो बुवा. अरे आता या वयामध्ये तू कुठं जात, तुम्हाला काय करायचं? उचला. बाबा म्हणले कुठं नादी लागतात? आणि भांडणं चालू झाल्यानंतर शेवटी हिच्या बरोबरच्या भांडणात मी कधीच जिंकणार नाही. तुम्हाला चांगला अनुभव आहे, नाही जिंकू शकत, त्यापेक्षा आपलं उचला गेला. बाबांनी कणत का होईना पण आजीला पाठकुळी घेतलं. आजी अर्ध्यापर्यंत आतमध्ये गेल्या, पण अर्ध्यापर्यंत आतमध्ये गेल्याबरोबर त्या खिडकीचं लटकवलेलं जे तावदान होतं ना, ते धाडकन आजीच्या पाठकाळात पडलं. ते पाठकाळात पडल्याबरोबर आजीला पुढेही सरकता येणार, मागही येता येणार. विवळ झाली, अरे पांडुरंगा दिसलं नाही का रे तुला, कसं रे पडलं माझ्याच पाठकाळावरती? अरे लागलं की रे, कुठं बघत होता? पांडुरंग तिकडं विटेवरनं विचार करतोय, मी हिला कधी म्हणलो होतो इथून घुस म्हणून? काय गरज होती घुसायची? घुसायला तर माझ्यावर दोषारोपण आहे. पण बाबांचा मात्र बीपी हाय झाला. बाबा म्हणले म्हातारी जर खाली पडली तर 6 महिने भाकर नाही गोड लागू द्यायची. 6 महिने म्हणत रे म्हाताऱ्यानं पडली, काही झालं तरी हिच लँडिंग व्यवस्थित करा. मग काय करावं लागेल? धरा पाय आणि ओढा बाहेर. पाय बरोबर आपण खाली टेकूयात म्हणजे ही पडायची तरी नाही. बाबांनी धरले पाय, बाहेर जोर जोरात ओढायला लागले. पण आतमध्ये एसटीत चढलेल्या माणसांना ही धास्ती. या वयात जर आजी खाली पडल्या तर हातपाय मोडण्याची दाट शक्यता आहे. त्याच्यामुळे काही झालं तरी आजी बाहेर पडता कामा नाही. मग आजीचे धरा हात आणि ओढा. बाबा ओढताय बाहेर, आतले ओढतात आत. आजी म्हणजे आज 2 तुकडे करतात. पण जर वाचायचं असेल तर कोणाला तरी सोडलं पाहिजे. मग कितीही सोडण्याचा प्रयत्न केला तरी जो कधीच सुटणार नाही अशा व्यक्तीला सोडूया. म्हणून त्यांनी अशी जोरात लाथ घातली बाबांना. बाबा धाडकन खाली पडले. आजी सळकनात घुसल्या, सीटावर बसल्या आणि तोंड बाहेर काढून म्हणल्या, ओ पटकनात या, मी जागा पकडली बरं का. कशासाठी एवढा जीवाचा आटापिटा? फक्त एक कारण आहे, ते म्हणजे फ्रंट सीट, पुढचं सीट. पुढच्या सीटवरती बसल्यानंतर हे फायदे होतात, म्हणून पुढच्या सीटासाठी इतकी तळमळ, इतका जीवाचा आटापिटा आहे. माझं पुढचं वाक्य महत्वाचं आहे, ते नीट ऐका. त्या पुढच्या सीटवरती बसल्यानंतर 2 फायदे मी सांगितले. पहिला फायदा एक तर तुम्हाला सस्पेन्शन चांगलं मिळतं. दुसरा फायदा तो म्हणजे जीविकाचा जो धोका आहे त्याची सुद्धा, त्या धोक्याची जी संख्या आहे ती कमी होते. आपला जीव जाणार नाही याची खात्री होते. मग माझा एक प्रश्न आहे, 4 ते 5 तासाच्या प्रवासात, एसटीच्या प्रवासात जर एसटीच्या चालकाच्या जवळ तुम्ही बसलात तर तो चालक तुम्हाला हे 2 फायदे करवून देतो. त्याचप्रमाणे 40 ते 50 वर्षाच्या आयुष्याच्या प्रवासात जर तुम्ही या जगाच्या चालकाच्या जवळ बसाल तर तो चालक तुम्हाला हे 2 फायदे करवून देईल की नाही बोला. आणि जर वाटत असेल करवून देईल तर त्याच्या जवळ तुम्ही गेलं पाहिजे. पांडुरंगाचं स्वतःचं वाक्य आहे, पहिलं वाक्य आहे त्याचं, तुम्ही फक्त माझे भाग, तुमचं मरण सुद्धा करण्याची क्षमता माझ्यात आहे. तुका म्हणे त्याचे भारे देव तुमच्या मरणी मरे. जर तुम्ही त्याच्या जवळ जाल तर तो तुम्हाला क्षीण होऊ देणार नाही. पडता जड भारी ताशी येत नाही अशांनी पंढरीला जाण्याची गरज नाही, देवच तुमच्या पाशी आणतो. म्हणून सातारा जिल्ह्याचे पुंडलिक ज्यांना म्हणता येऊ शकतं
ते आमचे प्रवीण दादा शेलार, ज्यांचा शेला सातारा जिल्ह्याला गुंडाळलेला आहे असे आमचे शेलार महाराज. ते आज या ठिकाणी उपस्थित की काय असं वाटू नये मला. शबरी महिना भजनात बदल केला नाही. आपण सोमवारी शंकराला बेल वाहतो, मंगळवारी देवीकडे जातो, बुधवारी पांडुरंगाकडे तुळशीचं पान घेऊन जातो, गुरुवारी दत्तात्रयांची आरती करतो, शुक्रवारी संतोषी मातेकडे जातो, शनिवारी मारुतीरायाकडे जातो आणि रविवारी देवांना सुट्टी. असे आपण वारागणिक देव बदलतो. पण शबरी माईचं मात्र रोज फक्त एकच भजन, आणि ते भजन कोणतं? श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. दहाव्याचं प्रवचन झालं की नाही संपूर्ण आहे. नाही, मी पुणेकर आहे, मला कळतात या सगळ्या खुणा कळतात. काय पुणेकरांना एक नियम आहे, वक्त्यानं जर बोलायचं बंद नाही ना केलं तर असा शाल श्रीफळ आणून ठेवतात. श्रीफळ घ्या पण निघा. तरी नाही वक्ता बोलायचा बंद झाला तर मग पाकिट बाबा पैसे घे बंद करायचे पण बंद कर, आणि तरी नाही बंद झाला तर मग अशा शिट्ट्या चालू होतात. बिगर कामाच्या टाळ्या कुठल्याही क्षणाला वाजवल्या जातात. ते वक्त्याला कळतं आता उरकायचंय. ज्या अर्थी त्यांच्या शिट्ट्या चालू झाल्या त्या अर्थी मला सांगणार, ताई तुम्ही हसायला नाही झालं उरत ते 5 मिनिटं. त्या 10व्याच्या प्रवचनाला गेल्यानंतर प्रवचन झाल्यावरती श्रद्धांजली प्रभाषणं असतात. एक जण उठले आणि बोलायला लागले. हातच स्पर्श झालेला, ताईंचं प्रवचन झालेलं आहे. प्रवचन झाल्यानंतर अधिकचं बोलणं उचित नाही. ताईंच्या आत्म्याला चिरशांतीला गोही भगवचनी प्रार्थना करतो आणि माझे 2 वाक्य संपवतो. म्हणलं मारा मारा इथंच मारा म्हणलं मला. त्याच्यामुळं चांगले चुकू शकतात, आम्ही चुकूयात ना मला, पण नकोच चुकायला म्हणून जास्त मी काळजी घेते. जिल्हा परिषदेचे शिक्षक खूप ताकदीनं शिकवतात. मुलं पास झाली पाहिजे, शिकली पाहिजे. आम्ही जर पगार घेतोय ना तर त्याच्या मोबदल्यात आम्ही काहीतरी दिलं पाहिजे, ही भावना तरी त्यांच्यामध्ये असते. तसे हे जे वारकरी संप्रदायातले हे जे भक्ती मार्गातले आचार्य आहेत, शिक्षक आहेत ना, ते हा वारकरी कसा का होईना पण भक्तीच्या क्षेत्रात पास झाला पाहिजे याच्यासाठी खूप प्रयत्नशील असतात. आणि येण्याची पंथी चालू जाताना पुढे गुंता कोटिक आहे. या मार्गामध्ये पावलोपावली आपल्याला मार्गदर्शन करणारे ज्ञानेश्वरी रूपी ज्ञानोबा आहेत, गाथा रूपी तुकोबा आहेत, भागवत रूपी नाथ बाबा आहेत. एवढे मोठमोठाले मार्गदर्शक असताना कसं तिकडे जायचंय. आणि ज्ञानोबांसारख्या महान महात्म्याचा आपल्याला संग लागलाय. आपलं नशीब आहे, आपलं थोर भाग्य आहे की आपण महाराष्ट्रात जन्माला आलोय. एका मुलानं मला प्रश्न विचारला, ज्ञानोबा महाराष्ट्राला लागले पण महाराष्ट्राला ज्ञानोबांची किंमत कळली नाही. ज्ञानोबांनी महाराष्ट्रात आणि भारतात जन्माला येण्याच्या ऐवजी अमेरिकेत जन्माला यायला पाहिजे होतं. मला धक्काच बसला या विधानाने. आणि काही काळ मी विचार करत होते, खरंच जर ज्ञानोबा भारतात जन्माला न येता जर बाहेरच्या देशात आले असते तर, खरं सांगू, ज्ञानोबा जर इथं जन्माला नाही येतात बाहेरच्या देशात जन्माला आले असते ना तर त्या सगळ्या देशांनी सगळं सोडून ज्ञानेशूच भजन केलं असतं. पण तरी ते ज्ञानोबा भारतातच का येतात? त्याचं कारण आहे, माझ्या ज्ञानोबारायांचं घर बारीक नाहीये. माझ्या ज्ञानोबारायांच्या घराची व्यक्ती ज्ञानोबांच्या भाषेत ऐका. हे विश्वाची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची साखरा. हे विश्व ज्ञानोबरायांचं घर आहे. मग जर ज्ञानोबरायांचं विश्व हे घर असेल तर ज्ञानोबरायांनी कप्पे पण केले असतील घराचे, तर हो केलेले आहेत. ज्ञानोबरायांच्या विश्वरूपी घराचा हॉल म्हणजे अमेरिका आहे. ज्ञानोबरायांच्या विश्वरूपी घरातल्या शोभेच्या वस्तू म्हणजे स्वित्झर्लंड आहे. ज्ञानोबरायांच्या घरातल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू म्हणजे जपान आहे. आणि त्या ज्ञानोबरायांच्या विश्वरूपी घराचं देवघर म्हणजे भारत आहे. आणि साधू महात्मा हा देवघरातच वास करतो म्हणून ज्ञानोबराया भारतात आले. म्हणून पवित्र ते कुळ पावन तो देश जे ते हरीचे दास जन्म घेते. त्या ज्ञानोबांकडे आपण गेलं पाहिजे. पर ते ज्ञानोबराया असे आहेत की त्याची माझे हित करी ती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. म्हणून आपण ज्ञानोबांकडे गेलं पाहिजे, तुकोबांकडे गेलं पाहिजे. पण त्यांच्या समोर जाऊन आपण स्वतः बारीक झालं पाहिजे. त्यांना म्हणलं पाहिजे, गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हाशी. संतांपुढे बारीक व्हा, नम्र झाला भूतात येणे कोंडिले आनंदा. स्वतःकडे लहानपण घ्या, पण त्या लहानपणामध्ये निरागसता असू द्या. कारण आत्ताच्या लहान मुलांमध्ये निरागसताच राहिलेली नाही. त्याच्यामुळे लहानपण कसं असावं तर ते जुन्या लहान मुलांसारखं असावं. आत्ताची लहान मुलं सुद्धा मोठ्यांसारखी वागायला लागली आहेत. आत्ताच्या लहान मुलांच्या बरोबर बुद्धीच चालू शकत नाही. एका वर्गामध्ये वर्ग शिक्षिका गेल्या, पण त्या गेल्याबरोबर एका बाईंनी त्यांना बाहेर बोलून घेतलं. म्हणे तुम्ही जा
पण वर्ग आगाऊ मुलांचा आहे, तुम्ही नवीन आल्यात शाळेवरती, त्याच्यामुळे तुम्हाला सांगते जरा जपून राहा. आताच्या पोरांची बुद्धी काय ते सांगते. त्या म्हणल्या मी सरळ करते, तुम्ही जा, तुम्ही काही माझी काळजी करू नका. वर्गात आल्याबरोबर त्यांनी पोरांना दबाव घेतलं, ए पोरांनो काय बसा एकदा, मला असं कळलंय की तुम्ही फार आगाऊपणा करता. सगळ्यात आगाऊ या वर्गात कोण मुलगा विद्यार्थी तर पटकन उभं राहावं. आता असं स्वतः विचारलं खरंच कोणी म्हणेल का मी सगळ्यात आगाऊ कोणी उभं राहिलं का? कोणीच उभं राहिलं नाही. 15 मिनिटं कोणी उभं राहिलं नाही. आणि 16व्या मिनिटाला एक त्यांच्याच समोरच्या बाकावर बसलेला मुलगा उभा राहिल्यावर त्यांनी कान पकडला आणि कान फिरवून विचारतात, अरे आगाऊपणा करतो, त्याचा शहाणपणा करतोस, माझ्यासमोर उभा राहतोस, तुझी एवढी हिंमत, इतका आगाऊपणा कसं काय तुझ्यामध्ये भरलेला आहे? तो म्हणला बाई मी आगाऊ म्हणून नाही उभा राहिलो, कान तर सोडा, का उभा राहिलो ते सांगतो. त्यांनी कान सोडला, विचारलं, मी सांगितलं होतं आगावाने उभा राहा, तू का उभा राहिलास? तो म्हणला बाई 15 मिनिटं झालं तुम्ही ओरडताय, वर्गात सगळ्यात जास्त आगाऊ कोणी, त्यांना उभं राहा, त्यांना उभं राहा. 15 मिनिटं झालं तुम्ही एकट्याच उभे, तुम्हाला कुणीतरी जोडीदार असावा म्हणून उभा राहिलो. पोरांची डोकी भयानक आहे, ती कधी कुठं कुणाला काय अडवलं होती काही सांगता येत नाही. एक मुलगा 10 दिवस शाळेत गेला नाही. 11व्या दिवशी हेडमास्टर येताना आजोबांनी बघितलं, आजोबा म्हणले पळ, ठोकला तुला आज मास्तरांनी. त्यानं बॅट बॉल खाली टाकला आणि तो आजोबांना कसा म्हणतो, पळा आज तुमचं काही खरं नाही. आजोबा म्हणले शाळा तुझी बुडवली, तू माझं का खरं नाही? कारणच असं सांगितलंय की तुमचं काही खरं नाही. काय कारण सांगितलंय? म्हणे आजोबा वारले 10 झाल्याशिवाय यायचं नाही सांगितलं. काय ही पोरं बोलते, यांचा काही भरोसा आहे का? आजोबाला ऐकत नाही, बोलायला नवल नाही, वडिलांना ऐकत नाही. रिझल्टच्या दिवशी एक मुलगा घरी गेला आणि तो रिझल्ट असा पाठीमागं लपवला आणि आपल्या वडिलांना म्हणतो, बसा बाबा जर मला परीक्षेत 90% मार्क पडले तर तुमची काय प्रतिक्रिया असेल? बापाला माहिती होतं हे 40च्या वर जाणाऱ्यातलं कार्ट नाहीये, पण तरी गोडीत विचारते तर गोडीतच उत्तर द्यावं. बापानं सांगितलं, बाळा जर तुला 90% मार्क पडले ना तर आनंदानं वेडा होईल मी वेडा. त्या पोरानं रिझल्ट पुढे गेला, तुम्हाला म्हणून तर नापास झालो, तुम्ही येडे झाले तर मला माझ्या आईला कोण सांभाळायचं? काय कुठं बोलतील, यांच्या डोक्याला डुकीच लागत नाही. ही आत्ताची पिढी आहे. आत्ताच्या मुलांचा जितका IQ म्हणे ताकदीचा आहे ना, तितका EQ राहिलेला नाही. त्यांना इमोशन्सच राहिलेले नाही. इंटेलिजंट क्वेश्चन्स 100 आउट ऑफ 100, पण इमोशन क्वेश्चन दॅट्स नॉट परफेक्ट. त्याच्यामुळे आत्ताच्या मुलांमध्ये निरागसता नाहीये, त्यांच्यामध्ये भावना किती शिल्लक आहे हे माहित नाही. म्हणून लहान मुलांमध्ये पूर्वीच्या जी निरागसता असायची ना, ती निरागसता आपल्या मुलांमध्ये निर्माण झाली पाहिजे. त्यासाठी त्यांना आपल्या मराठीचं शिक्षण द्या बरं का. माझ्याकडे वेळ कमी असताना सुद्धा मी हे आवर्जून तुम्हाला सांगते, त्याचं कारण आहे. शहरी भागातल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये तुम्ही टाकताय म्हणजे त्या शाळेवरती तुम्ही जबाबदारी दिलेली आहे आणि त्याच्या पुढे तुम्ही काय करायचं नाही असं होत नाही. ज्यांची मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकतात त्यांना मराठी शिकवा. वेळेला शिकले तुम्ही, ते सत शिकला असं म्हणतात आमच्याकडं. त्यांना मराठीचं ज्ञान द्या, कारण ज्ञानोबरायांना 56 भाषा येत होत्या. ज्ञानोबराया एका भाषेचे अभ्यासक नाही, 56 भाषांचा केला असे गौरव. पण त्या ज्ञानोबांचं मत आहे, माझ्या मराठीचा बोलू कौतुके, अमृताते ही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळविन. म्हणून मराठी शिकलं पाहिजे. इंग्रजी भाषा ही चांगली नक्की आहे, पण ती दरिद्री पण तितकीच आहे. ती फार समृद्ध नाही का? त्याचं कारण एका सेकंदात सांगते. माझी एक मैत्रीण आहे, इंजिनियर झालेली आहे. मुलगा इंजिनियर बघितला आणि लग्न पत्रिका इंग्रजीत छापली, पण गोंधळ असा झाला, इंग्रजीत पत्रिका छापली खरं, पण त्याच्यामध्ये सगळेच्या सगळे वर्ड तिला इंग्रजीतले सापडले नाही. जे मराठीत असतात त्याला इंग्रजीत काय म्हणतात तिला सापडलं नाही. मुलाच्या नावाच्या अगोदर आपल्याकडे ची लावायची पद्धत आहे. ची म्हणजे काय? चिरंजीव. आणि चिरंजीवला इंग्रजीत काय म्हणतात? चिरंजीवला इंग्रजीत काय म्हणतात? सन. सन म्हणावं तर सनचा अर्थ होतो मुलगा. चिरंजीव म्हणजे जो अक्षय आयुष्य ज्याला आहे तो चिरंजीव आहे. मग त्या चिरंजीवला इंग्रजीत काय म्हणतात? तिला सापडलं नाही, पण तिनं हुशारी केली, शीच टाकलं, फक्त ते स्पेलिंग इंग्रजीत करून टाकलं, पण तेही स्पेलिंग मिस्टेक झाली. CHI म्हणजे ची होतो, तिनं H डबल केला. समजने वाले को इशारा काफी होता है. मुलगा कसा आहे? CHI. या मुलाशी कोणी लग्न करू नये. आणि आता पृथ्वीचं नाव ची सौका, चिरंजीवी सौभाग्यकांक्षिणी, त्याचंही काय होतं इंग्रजीमध्ये तिला माहित नाही, पण तिने तिथेही घुटाळा केला. CHI डॉट आणि सौ टाकताना SOU टाकावं की SOW टाकावं हे कळलं नाही, पण तिला वाटलं W म्हणजे थोडंसं भारदस्त होईल म्हणून तिने SOW टाकलं. पण ज्यावेळेला ऑक्सफोर्ड डिक्शनरी बघितली त्यावेळेला तीच हसायला लागली, कारण SOW चा मराठीत अर्थ होतो पूर्ण वाढ झालेली डुकरी. आणि मग पुढे ते म्हणून आपल्या मुलांमध्ये भावना वाढली पाहिजे. याच्यासाठी समृद्ध असणारी मराठी भाषा आणि त्या समृद्ध मराठी भाषेमधलं असणारं समृद्ध साहित्य आपल्या मुलांच्या कानावर पडलं पाहिजे. त्यांना गणपती स्तोत्र म्हणायला हवा, त्यांना रामरक्षा मराठीतली म्हणायला हवा, त्यांना समर्थांनी जे काही भीमरूपी महारुद्र म्हणायला सांगितलेलं आहे ते म्हणायला हवा. आपली मुलं हनुमंतासारखी झाली पाहिजेत, आपली मुलं गणपती बाप्पांची उपासक झाली पाहिजेत, आपल्या मुलांनी छत्रपतींचा इतिहास जाणून घेतला पाहिजे. शाश्वत इतिहास असणाऱ्या या मातीमध्ये आपण जन्माला आलेली आहोत. आपली मुलं छत्रपती सारखीच असली पाहिजे. यासाठी आपण त्यांना इतिहास शिकवला पाहिजे, तो मराठीतून शिकवला पाहिजे. म्हणजे मुलांचा भावनांक
अंकही सुधारे आणि मग ती निरावस्था त्यांच्यामध्ये उतरली की मग त्यांना सांगावं लागणार नाही की लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा जया अंगी मोठे पण तया यातना कठीण आणि ती निरावस्था जपणारी लहानता आपल्यामध्ये आली तर मग संतांना म्हणता येतं गो म्हणते ते करा माझे भार ओझे तुम्हाशी आणि मग त्या संतांना आपली काळजी म्हणून त्या संतांनी विचार केला तुम्हाला देवाकडे जाता येत नाही तर देव खाली आणतो म्हणून वैकुंठीची मूर्ती आली भीमादेवी लाडका तो हरी यशोदेचा तया पुंडलिके केला उपकार फेडावया भार पृथ्वीचा म्हणून तुका आपणे सोपी केली पाय वाट पंढरी वैकुंठ भूमीवरी तुम्हाला नाही वैकुंठात पांडुरंगाला भेटायला जाता आलं तर पंढरपुरात नक्की जा तिथं तो तुम्हाला भेटेल पण तिथं कोणत्या रूपात भेटेल विठोबा रखुमाई एवढा वेळ बसला 2 मिनिटांना काय म्हणा मला कीर्तन संपवायचं आहे माझी सेवा संपवण्याची वेळ झालेली आहे या ठिकाणी विकास रत्न या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे आदरणीय पिताश्री वैकुंठवासी अभयसिंहराजे भोसले यांच्या पुण्यस्मरणानिमित्तानं या ठिकाणी हा जो कीर्तन नामयज्ञ ज्यांनी आयोजित केला आहे ते आमचे फिरोजभाई पठाण खरं तर त्यांचं कार्य फार मोठं आहे मी म्हणलं होतं शेवटी सांगा पण वेळ इतका धावपळीत निघून गेला वेळ थांबत नाही 1-2 मिनिटात सांगते कोविडचा कालावधी जो कधी कुणाच्याच नशिबात येऊ नये असा कालावधी गेला त्या कालावधीमध्ये सातारा जिल्ह्याला एक ताकदीचा कार्यकर्ता सगळ्या समाजाच्या लक्षात आला आणि तो कार्यकर्ता जो भविष्यामध्ये नेता होण्याची कॅपॅबिलिटी ठेवतो ते म्हणजे आमचे आदरणीय फिरोजभाई पठाण त्यांनी या ठिकाणी कीर्तनाचं नामयज्ञ आयोजित केला म्हणून त्यांचे ऋण व्यक्त करते त्यांचं जे सामाजिक कार्य आहे ते उत्तरोत्तर असंच वाढत जाऊ आणि भाई तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होत या व्यासपीठावर आज तुम्हाला शुभेच्छा देते आणि वेळ झालेला असल्या कारणानं माझ्या सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देते ज्ञानेश्वर माऊली पुंडलिक वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सर्व संतांची जय. आज ताईचं कीर्तन झालं आणि विलासपूरच्या आणि गोळीबारच्या सर्व नागरिकांच्या वतीनं सर्व इथं बसलेले माझ्या माता भगिनी आणि सर्व ज्येष्ठांच्या वतीनं ताई तुम्ही माझ्या विलासपूरमध्ये आणि गोळीबारमध्ये इथं उपस्थित राहिला खरं फक्त भाऊसाहेब महाराज कैलासवासी भाऊसाहेब महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त आपण सगळेजण इथं जण उपस्थित राहिलाय मला एवढंच सांगायचं ताई माझे नेते श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसले त्यांचे चिरंजीव कैलासवासी भाऊसाहेब महाराजांचे चिरंजीव आहेत त्यांच्या मार्गदर्शनानं आम्ही सगळे इथं बसलेले सर्व माझे मित्र सर्व माझ्या माता भगिनी आणि सर्व ज्येष्ठ यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या विलासपूर गोळीबारचं काम करत असतो पण तुम्ही पुण्यावरून आला मला चांगलं कीर्तन ऐकायला मिळालं मी फक्त नावाला फिरोज पठाण आहे बाकीचं मला सगळं जमतं आता कीर्तन मी म्हणायला मी चालू करेन तेव्हा माझ्या विलासपूरच्या लोकांना छान बरं वाटेल पण मी सगळ्या गोष्टीत सगळ्या पात्र मी करू शकतो आणि मी नावाला फिरोज पठाण आहे पण माझं सर्व कार्य ज्या पद्धतीनं लोकांना हवे होतं हवे असेल तसं मी करत असतो
भाऊसाहेब महाराजांची उद्या पुण्यतिथी आहे. भाऊसाहेब महाराजांच्या पुण्यतिथीला माझ्या ऑफिसला 10:30 वाजता आपण सगळ्यांना पुष्पहार हार घालायचा आहे, दीपप्रज्वलन करायचे. पुन्हा एकदा उद्या आपले शेलार महाराज म्हणजे माझ्या बी आवडते आणि सातारा तालुक्याचे आणि जावली तालुक्याचे आणि सातारा जिल्ह्याचे काही खरंच आवडते म्हणून शेलार महाराजांना या तालुक्यात आणि या जिल्ह्यात ओळखलं जातं. त्यांचं उद्या आपल्या कीर्तन आहे. आपण सगळ्यांना उपस्थिती राहावी अशी मला नम्र विनंती आहे. जास्तीत जास्त माझ्या सगळ्या ज्येष्ठ सर्व इथं बसलेले सर्व विलासपूर गोळीबारचे ज्येष्ठ सर्व महिला आणि माझ्या माता भगिनी यांची ताई, तुम्ही मगाशी म्हणला शहरात असून बी एवढी गर्दी होती. खरं आमचं शहर नाही, हे गावच आहे. आता आम्ही शहरात गेलोय. आम्ही पहिले गावातच होतो. गाव विलासपूर नंतर नाव पडलं. गोडवली, आम्हाला गोडवली या नावाने ओळखलं जात होतं. पण तुम्ही आला, आमच्या कार्यक्रमाला चांगलं भजन केलं, कीर्तन झालं, आमच्या भजन बी होते इथं. भजन मंडळ बी आमच्या इथं महिला आहेत, त्यांचं बी स्वागत करतो. उद्या सगळ्यांना भाऊसाहेब महाराजांची पुण्यतिथी आपल्याला चांगल्या पद्धती करायची आणि मी तशी शिवजयंती करतो. छोट्या प्रमाणात काय असू दे, नाही तर कोणीतरी म्हणतं इलेक्शन पुरतं फिरोज पठाण सगळं काय करतोय का. मी मागं मी सांगितलं, जेव्हा मी ह्या विलासपूरला आहे तेव्हा मी जे काय पद्धतीने मी छोटा राहू मोठा राहू गरीब होऊ, मी म्हातारा झालो तरी माझं पोरग करेल एवढंच मी तुम्हाला सांगतो. आणि माझी एक ताई चलनसाहेब महाराज, माझी इच्छा आहे, मी आता कीर्तन ऐकलं, ह्या विलासपूरला आणि गोळीबारला ज्या दिवशी मी नसेल, ज्या दिवशी मी या जगात नसेल, सगळ्यात जास्त गर्दी या विलासपूरला गोळीबारला मीच करू शकतो ही मला खात्री. ज्या दिवशी मी नसेल सगळ्यात जास्त गर्दी मीच करू शकतो एवढी मला खात्री आहे. तुम्ही सगळेजण नेहमीप्रमाणे येता आणि कायम मला शेलार महाराजांची मदत आहे. उद्या सगळ्यांना भाऊसाहेब महाराजांच्या पुण्यतिथीला यावं अशी माझी अपेक्षा आहे. आणि पुन्हा एकदा सगळ्या बसलेल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.